गावदेवी आंबेशिव आणि छत्रपती सीसी कुलगाव या दोन टीम मध्ये दिनेश दादा तामाने पुरस्कृत गावदेवी आंबेशिव. पहिला चेंडू आलाय, नो बॉल. नो बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये नीतू. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. स्ट्राईक इनला बॅट्समन ओमकार आहेत. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगले केलेत. चेंडूला अडवलेला आहे आणि तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहे. 100% एफर्ट, 100% प्रयत्न केलेले आहेत झेल घेण्याचा. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. जो संघ जिंकेल तो संघ फ्रेंडशिप 11 मोहपाडा या टीम समोर फाईट करेल. आणि स्पिंगर फलंदाज झालाय बाद. बॅटची कडा होती. विकेटचं बदन लागतोय. पहिला धक्का गावदेवी आंबेशिव या संघाला. ओमकार बॅक टू द पवेलियन. वैभव येत आहेत नवीन फलंदाज. 3ऱ्या क्रमांकावरती ओमकार बाद झालेले आहेत. वैभव स्ट्राईक इनला आहेत. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. शांत ठेवलंय या चेंडूवरती. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 3. पहिला चेंडू यावीस 9 चेंडू फेकला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक नीतू करतायत या पहिल्या षटकामध्ये. नक्कीच लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. नो बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 4. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या सीझनमध्ये नक्कीच याआधी देखील आई गावदेवी चषक झालं होतं. त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ होता गावदेवी आंबेशिव संघ. डान्सिंग डाऊन द विकेट आणि फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज वैभव. संघर्ष सुरू आहे या मॅचमध्ये. या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी नक्कीच नीतू करतायत. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नक्कीच नीतू करतोय. राईट मोर द विकेटने. स्ट्राईक इनला बॅट्समन वैभव आहेत. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून खेळतायत. डीप मध्ये फिल्डर नाहीये. शर्यत लागली आहे आणि ती शर्यत जिंकले चेंडूने सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे 8. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. प्रशांत थोडीशी दूर होते आणि तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. गावदेवी आंबेशिव या टीमची धावसंख्या 1/10.
गीतेश ठाकरे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-10. गीतेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग आहे. नरेश येतो चेंडूवरती, थोडेसे दूर आहेत आणि तोपर्यंत या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आहे. सुरुवात नक्कीच चांगली झाली. गावदेवी आंबेशिव या टीमची दिनेश दादा तामाने पुरस्कृत हा संघ. प्लेड ऑन, फलंदाज झालाय बाद, बॅटच्या आतली गडाने यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे. प्लेड ऑन झालेत. विजय बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी मयूर येतोय. ऑन साइडला पुल करतायत इनफिल्डच्या वरून. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या आहे 16 धावा. चौकार येतोय मयूरच्या बॅटमधून. मयूर अत्यंत टॅलेंटेड खेळाडू आहे आणि त्याने हा चौकार लगावलेला आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 16 धावा धावफलकावरती आहेत. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. या षटकामध्ये गीतेश ठाकरे इम्प्रेस करतायत. पुन्हा एकदा स्विच हिट, सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येतोय मयूरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20-20. चला काय वाईट चेक करायचं का? चला वाईट चेक करूया आपण.
चला पंच डॉट बॉल आहे. यस, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. गोलंदाज नीतू येत आहेत. या सेकंड स्पेल मध्ये या तिसऱ्या षटकामध्ये नीतू येतोय. स्ट्रायकिंगला बॅट्समन वैभव आहेत. गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल, कारण की 2 षटकांमध्ये 20 बनवलेले आहेत. आई गावदेवी क्रिकेट संघ अंबेशिव आणि छत्रपती सीसी कुलगाव या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ फ्रेंडशिप 11 मोहपाडा या संघासमोर फाईट करेल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आला हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहेत 20. लॉफ करताय, क्षेत्ररक्षक आहेत लांबला. हा झेल पकडलेला आहे. सिद्धांतने फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. वैभव बॅक टू द पवेलियन. आकाश येत आहेत. नवीन फलंदाज. बॅटची गडा, फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. गावदेवी आंबेशिव संघ पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय या पहिल्याच मॅच मध्ये. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज नीतू. बॅक टू बॅक 2 सफलता प्राप्त केल्यात या षटकामध्ये. हॅट्रिक बॉल. तेजस ऑन स्ट्राइक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आला हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते या षटकामध्ये. आतापर्यंत एकही धाव बनवली नाहीये. 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडू आले डॉट. त्यामध्ये 2 विकेट देखील मिळवलेले आहेत. मिस टायमिंग. अपिश खेळतायत. प्रशांत थोडीशी दूर आहेत आणि सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या आहे 24. मनोज ठाकरे यांचं देखील आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. आई गावदेवी चषकामध्ये पहिला दिवस आणि पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे. स्विंग अँड मिस. आलाय हा डॉट बॉल.
आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24-24. प्रशांत लेग ब्रेक हा चेंडू त्याला अटेम्प्ट केलेला आहे. लॉंग ऑनला डीप मध्ये नितू येतो चेंडूवरती. एकच धाव मिळते. धावसंख्या 25 धावा. षटक क्रमांक हे चौथा आपण पाहतोय. गोलंदाज प्रशांत आणि स्ट्राईक एंडला बॅट्समन तेजस. एक चांगलं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल तुम्ही पाहू शकाल या षटकामध्ये. लेग ब्रेक हा चेंडू आहे. आलाय वाईट बॉल. धावसंख्या 26 धावा. लेग ब्रेक हा चेंडू. शॉट लाईक दॅट. क्या बात आहे. ग्लोरियस स्ट्रोक. इनसाइड आउटचा फटका सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या आहे 32. फुलटॉस चेंडू होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे चौथं सुरू आहे. आणि शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते, थोडेसे बीट झालेले आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची कडा होती. लेग ब्रेक गोलंदाजी होते. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज प्रशांत मध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन मयूर आहेत, ज्याने 2 चौकार लगावलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. फुल टॉस. डान्सिंग डाऊन द विकेट गॅप मधून चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतील फार वेगाने. धावबादची संधी होती, परंतु चेंडूला पकडू शकले नाहीयेत प्रशांत. आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका आला नाहीये. येतो डॉट बॉल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 धावा.
पहिला चेंडू क्षेत्ररक्षक आहेत, नीतूने हा झेल पकडलेला आहे, फलंदाज झाला फेल, विकेटचं पतन. नागेशने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. चांगला झेल पकडला नीतूने डीपमध्ये आणि तेजसला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. धावसंख्या आहे 35. संघ बॅकफूटवरती आहे आणि नितीन ठाकरे येत आहेत. ठाकरे ब्रँड बघे कशी बॅटिंग करतील या मॅचमध्ये, कारण की संघाला गरज आहे. 5 चेंडू शिल्लक, 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 धावा बनवावे लागतील. 50 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅचमध्ये. आई गावदेवी अंबिशिव या संघाला क्या बात आहे. ठाकरे ब्रँड आपण पाहतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीन ठाकरे ब्रँड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 41, 41. नितीन ठाकरे स्ट्राईक इनला आहेत. आल्या आल्या षटकार लगावलाय. फुलटॉस चेंडू आहे, बॅटची काढा लागतीये, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 42, 42 धावा. क्या बात आहे. लॉफ करताय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार येतोय. अप्रतिम टायमिंग आपण पाहिलं मयूरच्या बॅट मधून हा षटकार. धावसंख्या आहे 48. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 48, 48 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग होतीये मयूर आणि नितीनच्या माध्यमातून या मॅच मध्ये. 5 बाद 48. स्विच हिट गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. 50 कंप्लीट. 52 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 52, 52. धावाची संधी आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 52 आणि 53 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे या मॅच मध्ये. आई गावदेवी अंबिशिव या संघाने छत्रपती सीसी कुलगाव या संघासमोर 30 चेंडू बनवायच्या धावा 53 या मॅच मध्ये.
53 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी छत्रपती सीसी कुलगाव या संघाला. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. तेजस गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू बिगिट इनटू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन सीमा पार षटकार. पुन्हा एकदा पुल करतायत. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट आणि सीमा रेषेच्या बाहेर षटकारानंतर हा येतोय चौकार तेजस ठाकरेच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 10. 10 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली या मॅच मध्ये. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे छत्रपती सीसी कुलगाव या टीमला आणि त्या अनुषंगाने चांगली सुरुवात. होम ग्राउंड वरती आंबे शिवसंघ खेळतोय. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप साठी फिल्डर दूरवरून येतील. एक धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. या सीझन मध्ये नक्कीच मागच्या वर्षी मी तर म्हणेन स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होते आई गावदेवी आंबे शिवसंघ. तेजस गोलंदाजी मार्क वरती. पंचांचा इशारा डेड बॉलचा येतोय. धावसंख्या आहे 11 धावा. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते या चेंडूवरती. चांगली फिल्डिंग होते डीप मध्ये. ओमकार आमचे ऑफिशियल गुणलेखक देखील आहेत या स्पर्धेचे आणि ते फिल्डिंग करतायत. धावसंख्या आहे 12. चांगली सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये छत्रपती सीसी कुलगाव या संघाची या सामन्यामध्ये.
यावेळी बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत ओमकार आणि ओमकारने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. तेजस ठाकरे बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-12. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 24. बनवायच्या धावा 41 या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी छत्रपती सीसी कुलगाव या संघाला सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पंचायत समिती माजी सभापती आदरणीय सौभाग्यवती शैलाताई बोराडे मॅडम यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल किसान मोर्चा अध्यक्ष आदरणीय अमरदादा भोपी साहेब देखील उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं आपण करूया आई गावदेवी चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू आहे. आंबेशिव आणि छत्रपती सीसी कुलगाव या दोन संघांमध्ये इनफिल्डच्या वरून खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. खराब फिल्डिंग. जणू का या फटक्याचे चटके लागले असतील. सीमा पार. हा येतोय चौकार. धावसंख्या आहे 16. 53 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ फ्रेंडशिप 11 मोहपाडा या संघासमोर फाईट करेल. या पुढच्या मॅच मध्ये आजच्या दिवसातील हा 6वा सामना सुरू आहे. यजमान विपक्ष पाहुणे आंबेशिव विपक्ष कुलगाव हा सामना. आज आपण पाहिले तर एकूण 10 संघांचा सहभाग आजच्या दिवसामध्ये होता. त्यामधील हा 6वा सामना सुरू आहे. गोलंदाज मयूर या दुसऱ्या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. धावसंख्या आहे 22. टेन क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन घर बसल्या या सामन्याचा आनंद घेतात. त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मयूर. टायमिंग आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल पकडू शकले नाहीयेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे. या चुका टाळाव्या लागतील कारण की 53 धावा डिफेंड करायच्या आहेत आई गावदेवी आंबेशिव या संघाला.
होम ग्राउंड आहे. प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने गावदेवी आंबेशिव या टीमचे इथे उपस्थित आहेत. ते देखील नाराज असतील ज्याप्रमाणे नक्कीच खेळ सुरू आहे गावदेवी आंबेशिव या टीमचा. मी कौतुक करेन छत्रपती सीसी कुलगाव या संघाचं. बॅटिंग खूप चांगली आहे आणि मिस्टामिंग स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज नीतूचा खेळ. कुणाल आउट झालेले आहेत. धावसंख्या आहे 24 धावा. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 20. बनवायच्या धावा 29 या मॅच मध्ये. गीतेश ठाकरे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी चौथ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत तेजस आणि कुणाल. आता मात्र जिम्मेदारी आहे जबाबदारी आहे नीतू आणि फलंदाज गीतेश वरती. 20 चेंडू आणि 29 धावा अजूनही या सामन्यामध्ये बनवायचे आहेत छत्रपती सीसी कुलगाव या टीमला. होम ग्राउंड आहे गावदेवी आंबेशिव या टीमचं त्यामुळे तो देखील शेवटपर्यंत हार मानणार नाहीये. परंतु प्रयत्न कुलगाव टीमचे खूप चांगले सुरू आहेत या मॅच मध्ये. स्विच इट शॉट लाईक दॅट सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या आहे 28 धावा. जिंकण्यासाठी 25 ची गरज. चेंडू शिल्लक आहेत 19. समीकरण सोपं झालेलं आहे या मॅच मध्ये छत्रपती सीसी कुलगाव या टीम समोर. 19 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. षटकातील एक चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. नक्कीच शैलाताई बोराडे मॅडम यांचा इथे आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोषजी साशे साहेबांना विनंती असेल आणि अमरदादा भोपी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पंचायत समिती सभापती शैलाताई बोराडे मॅडम यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. ताईंचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांना देखील त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आपण देऊया संपूर्ण आयोजकांच्या वतीने. ताईंचं मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मुलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्यानंतर अमरदादा भोपी यांचा इथे आपण सन्मान करूया. किसान मोर्चा अध्यक्ष आहेत अमरदादा भोपी साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. यस विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. कुमुदुनी भोपी मॅडम यांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. ताई देखील उपस्थित आहेत. संपूर्ण विद्याताई सोनार मॅडम इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सर्वांना आपण देऊया त्यांच्या भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. नक्कीच संपूर्ण मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीने नक्कीच लाख लाख आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मुलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल सर्वांचं
मनापासून आभार. शैलाताई बोराडे मॅडम, अमरदादा भोपी यांचं मनापासून आभार मानतो मी आयोजकांच्या वतीने. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून आभार. बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. चेंडू शिल्लक आहेत 16 आणि 24 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. यापुढील सामने हे 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे तेजसच्या गोलंदाजीमध्ये. आले हा डॉट बॉल. चेंडू शिल्लक आहेत 15 आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, फार वेगाने फिल्डर येतात. नितीन ठाकरे मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. अपील अपील करतायत परंतु अपीलला फेटाळली आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 31. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13 ने 22 धाव बनवायच्या आहेत. स्कूप करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे, डायरेक्ट हिट होत नाहीये. बॅकअप साठी दिनेश येत आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 32. 32. 12 चेंडू शिल्लक, 21 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलेलं आहे आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय तेजसने. 12 चेंडू 21 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी छत्रपती सीसी कुलगाव या टीमला.
गोलंदाज दिनेश येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर नक्कीच या मॅचमध्ये वापसी होईल. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते तेजस, त्यांना बीट करून स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. या चुका महागात पडतील आंबेशिव या टीमला. या चुका टाळाव्या लागतील आंबेशिव संघाला, कारण की 17 धावा डिफेंड करायच्या आहेत 11 चेंडूंमध्ये आणि 17 धावा बनवायच्या आहेत छत्रपती सीसी कुलगाव या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. लॉफ करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. ओमकार येतात फार वेगाने चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 37. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आमच्या समवेत 10 क्रिकची टीम अभिषेक आहेत, त्यानंतर राजेश आणि दीपेश म्हात्रे. 10 चेंडू आणि 16 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरने केली चूक. जिथे डॉट आला असता तिथे मात्र बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. चेंडू शिल्लक आहेत 9, धावांची गरज आहे 15. काय गोलंदाजी होते, चांगली गोलंदाजी करतायत दिनेश. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती मिसफील्ड झाली होती, त्याच्यामुळे चौकार आला होता. त्यानंतर आता विकेट किपरने चूक केली, त्याच्यावरती बाईकच्या स्वरूपात एक धाव आली आहे. दिनेश राईट मोर द विकेटने. अपील अपील आणि यस फिंगर अप. फलंदाज झाले बाद, विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का छत्रपती सीसी कुलगाव टीमला. प्रशांत येत आहेत, फुलटॉस ड्राईव्ह करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण, एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 39. 39 धावा जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे.
6 चेंडू आणि 14ची गरज आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितीन ठाकरे, स्ट्राइक एंडला बॅट्समन प्रशांत. लाईन पाहावी लागणार आहे. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अगदी लहान मुलं देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. गावदेवी आंबेशिव या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते देखील आलेले आहेत. संपूर्ण गाव इथे उपस्थित आहे. 6 चेंडू आणि 13ची गरज या सामन्यामध्ये आहे. हा सामना जिंकण्यासाठी ज्याप्रमाणे कमबॅक केलेला आहे, कौतुकास्पद गोलंदाजी नक्कीच दिनेश आणि तेजसने केली 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला गॅप मधून. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. एक धाव झाली कंप्लीट. बॅकअप साठी 4 खेळाडू आलेले आहेत. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 41 42 42 धावा जिंकण्यासाठी 11ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. 5 चेंडू 11ची गरज या मॅच मध्ये आहे. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. अपिश खेळतात. क्षेत्ररक्षक आहे दिनेश. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती. 4 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या 9 धावा बनवावे लागतील. प्रशांत सूर्यराव स्ट्राइक एंडला आहेत. नितीन राईट आर्म राऊंड विकेटने. स्विच इट. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार. चौकार. तीन चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. साइड ऍक्शन आहे नितीन ठाकरे यांची. चौकार लगावलेला आहे प्रशांतने. भरपूर वर्षांचा अनुभव आहे प्रशांतकडे. 3 चेंडू 5ची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. फुल टॉस. बॅटची गड लागते. क्षेत्ररक्षक आहेत बीट झालेले आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 चेंडू 3ची गरज. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी, या दोन्ही संघांसाठी. आंबेशिव संघ आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये आहे आणि संपूर्ण गाव आलेलं आहे. बघा सामना संपल्यानंतर लहान मुलांना विनंती असेल आतमध्ये कोणी जाणार नाहीये. दोन चेंडू 3ची गरज. स्ट्राइक एंडला बॅट्समन प्रशांत. ड्राइव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत वैभव. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चेंडू एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. एक चेंडू एका धावेची गरज. प्रेक्षकांचा पैसा वसूल
हा सामना आपण पाहतोय गावदेवी आंबे शिवानी छत्रपती सीसी कुलगाव या दोन संघांमध्ये. एक चेंडू शिल्लक आहे, एका धावेची गरज या मॅच मध्ये आहे आणि ती एक धाव कंपल्सरी बनवावीच लागेल. एक बॉल एक टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. एक चेंडू एका धावेची गरज. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे छत्रपती सीसी कुलगाव संघाने. अभिनंदन छत्रपती सीसी कुलगाव या टीमचं. हार्ड लक आई गावदेवी आंबे शिव संघ. या पुढील सामना असेल फ्रेंडशिप 11 मोहपाडा आणि छत्रपती सीसी कुलगाव या दोन टीम मध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नीतू आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच.